राज्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा नैऋत्य मान्सून भारतात वेळेआधीच दाखल झाला असून हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकरी, नागरिक आणि सर्वांनाच पावसाची उत्सुकता लागून राहिली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनने अंदमान निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण आणि आग्नेय भाग तसेच अरबी समुद्राचा काही भाग व्यापलेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्रातील वाऱ्यांचा वेग, वातावरणातील आर्द्रता आणि ढगांची स्थिती मान्सूनसाठी अत्यंत पोषक बनलेली आहे. त्यामुळे यंदा मान्सूनचा प्रवास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणपणे दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून 26 मेच्या आसपासच केरळमध्ये पोहोचू शकतो. जर हा अंदाज खरा ठरला तर गेल्या काही वर्षांतील हा सर्वात लवकर येणाऱ्या मान्सूनपैकी एक मानला जाऊ शकतो. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंतर मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही हळूहळू पावसाची सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यंदा अंदमानात मान्सून तब्बल 5 दिवस आधी पोहोचलाय. साधारणपणे 20 मेच्या आसपास अंदमानात मान्सूनची एंट्री होते. मात्र यावेळी 16 मेलाच मान्सून दाखल झाल्यामुळे हवामान तज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करत आहेत. यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर खरीप हंगामासाठी ही अत्यंत चांगली बातमी ठरणार आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात पिकांसाठी वेळेवरचा पाऊस फायदेशीर मानला जातो. मात्र दुसरीकडे राज्यात उष्णतेचा तडाखा अजूनही कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 45 अंशांच्या आसपास पोहोचलं आहे. काही भागांमध्ये उष्णतेची लाटही जाणवत आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी येल्लो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं आणि उन्हापासून बचाव करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच हवामान खात्याने असंही स्पष्ट केलं आहे की मान्सून वेळेआधी दाखल झाला म्हणून लगेचच मुसळधार पाऊस सुरू होईल असं नाही. कारण मान्सूनचा वेग, अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे, वाऱ्यांची दिशा आणि तापमानातील बदल यावर पुढील पावसाचं संपूर्ण चित्र अवलंबून असणार आहे. सध्या तरी शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही सुरुवात करत आहेत. बियाणं, खतं आणि शेती मशागतीची कामं आता वेगाने सुरू होताना दिसत आहेत. दरम्यान तुमच्या जिल्ह्यात हवामानाची परिस्थिती कशी आहे? उकाडा वाढलाय का ढगाळ वातावरण तयार झालंय? तुमच्या भागात पावसाची चाहूल लागली आहे का? तुमच्या भागातील हवामानाची माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा MHW मराठी न्यूज.